हॅलो राम राम. कसं आहे मंडळी? तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलो आहोत बदलापूर पूर्व येथे आणि तिथल्या या सगळ्या सख्या आज इथे आलेल्या आहेत. वा, सगळ्याच्या गिन्नटून कटून आलेल्या आहेत. मजा येणार आजच्या भागामध्ये सुद्धा. मंडळी, कसं आहे ना, लहान असताना आपण एक खेळ खेळायचो, सापशिडी. यात शेवटच्या घरात जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागायचे. कधी कोणता साप घेऊन टाकेल कळायचं नाही. आणि मग अचानक शिडी आली ना, का मग डाव अगदी सोपा व्हायचा. महत्वाचं असायचं ते टिकून राहणं. आपल्या आयुष्याचं पण असंच असतं. चढ उतार येतातच. आपल्याला हवी असते ती साथ, नशिबाची नाही पण जोडीदाराची. जोडीदार चांगला असेल ना तर खेळात टिकून राहता येतं आणि जिंकताही येतं. घरातली 3 जोडीदार आज इथे तिचं नशीब आजमायला आलेली आहे. बघूया आजच्या डावात कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहे. तेव्हा हुकमाची राणी होण्यासाठी आपल्याला खेळापासून सुरुवात करावं लागणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या खेळाला आपण सुरुवात करूया आणि त्यासाठी 10 ताई आपल्याला हव्यात. कोण आहेत त्या 10 ताई? तरी पटापट इथे यायचं. या, नाव घ्या. त्यात काय विशेष? ते माझं मिस्टर आणि मी त्यांची मिसेस. सोन्याच्या ताटी चांदीची वाटी, महेश रावांचं नाव घेते सगळ्यांच्या आग्रा काठी. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. सांगितल्याशिवाय सुरू करत नाहीत आणि सांगितल्याशिवाय थांबत पण नाहीत. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, पण असाच उत्साह पाहिजे. तुम्हा 10 ताईंचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेला आहात आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकीच 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, आणि आता आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. ओके, आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे मी हार मानणार नाही. आता हा खेळ असा आहे की तुम्ही 10 ताई आहात. ओके, हा 10 ताईंपैकी जे माझ्या उजव्या हाताला ज्या 5 ताई आहेत त्या अशा इथे उभ्या राहणार आहेत आणि इकडच्या 5 ताई इथे अशा उभ्या राहणार आहेत. ओके, आणि माझ्या हातामध्ये एक हार असणार आहे. हा, म्हणून आपल्या खेळाचं नाव आहे मी हार मानणार नाही. ओके, आणि संगीत सुरू होणार आहे. संगीत सुरू झालं की मी तो हार तुमच्यापैकी दोन्हीकडच्या ज्या ताई उभ्या राहणार आहेत त्यांच्यापैकी कुठल्याही एका ताईच्या हातामध्ये देणारे हार तिन्ही नाचत नाचत समोरची जी ताई आहे, समोरच्या तुमच्या रेषेमध्ये असलेल्या ताईंकडे नाही, समोरच्या ज्या ताई उभ्या आहेत त्यांच्याकडे तो हार तो नेऊन द्यायचा आहे. कोणालाही तुम्हाला असं वाटतं की हिला आपल्याला बाद करायचंय तर तिच्या हातात तुम्ही तो हार नेऊन द्यायचा आहे. तिच्या जागी तुम्ही उभं राहायचंय आणि मग त्या ताईने समोरच्या ज्या ताई आहेत त्यांच्या हातात तो हार द्यायचा आहे. संगीत थांबल्यानंतर ज्या ताईंच्या हातामध्ये तो हार असेल ती ताई बाद. अशा 4 ताई बाद होणार आहेत. ओके, आणि 6 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. कळलंय तुम्हाला? नक्की मी विनंती करतो या अशा उभ्या राहा. इकडच्या 5 ताई इथे आणि इकडच्या 5 ताई इथे. ताई आल्यात का? 3 2 5 इथे ताई. ओके सासूबाई, कळलेले? ओके, म्युझिक प्लीज. मध्ये येते इथे नाचायचं आधी. हा, या. व्हेरी गुड. असायचं इथे आधी. हा, असायचं आधी. व्हेरी गुड. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला. माझी राधा कुठे गेली बघा. राधा 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 राधा. हा, काय झालं? म्युझिक थांबलं. तुझ्या हातामध्ये हार राहिला त्याच्यामुळे विसरली नाचण्यामध्ये विसरली. हरकत नाही, पण ताई तू बाद झालेली आहेस. ठीक आहे. ओके, ठीक आहे, बरं ठीक आहे. म्युझिक प्लीज. इथे हा. तिकडनं नाचतच द्यायचा. हा, मी कन्फ्युज केलं. ताई तू बाद झालीस. आता काय करू? आता समोर बसावं लागेल. चालेल. ओके, व्हेरी गुड. हा, समोर बघायचं. हा,
क्या बात आहे, समोर 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 बघायचंय, समोर बघायचंय. हा क्या बात आहे. ओहो हा झालं एवढंच. म्युझिक थांबलं आणि ताई तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. 3 ताई झालेल्या बाद आणि आता 1 ताई बघूया कोण आहे ती 1 ताईची बाद होणार आहे आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. पटापट लक्ष्मी जी घर के क्या बात है. अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर इथे इथे आधी डान्स करायचा नृत्य करायचं इथे आधी. हा लक्ष्मी जी हा घर के अंदर व्हेरी गुड. हा प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट नाचतो सगळे क्या बात आहे. ओके व्हेरी गुड. हा रांगोळी काढतो वाकून सणासुदीला रांगोळी काढ भाऊचा बर्थडे रांगोळी काढ नवीन वर्ष रांगोळी काढ कलर उरला रांगोळी काढ. ताई इथे ये. काय झालं ताई, बोलतच नाहीस का तू. अच्छा हिंदी. अच्छा हाँ हिंदी भाषिक हो. मराठी नहीं आता है, बोलने को भी नहीं आता है. समजता है मराठी थोडं थोडा थोडा. ओके पण तुम्ही बाद झालेले आहात ताई, त्याच्यामुळे तुम्ही समोर बसू शकता. ओके आणि अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना आम्ही नाराज करणार नाही आहोत. त्यांना सन मराठीकडून मिळणारे भेट वस्तू तेव्हा मी विनंती करेन की त्यांनी इथे यायचंय. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो, 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 सोहळा सख्यांचा. आणि पुन्हा एकदा साही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई. छान तर वाटत आहे आता. छान वाटते. ओके हो. हा त्या ताईंकडे द्या बरं. ताई तुझं नाव सांग. रुपाली दाभाडे, रुपाली ताई. माहेर कुठलं आहे. धुळे. धुळ्याची आहे. ओके आणि सासर. सासर धुळ्याजवळ छोटं गाव आहे ॲक्च्युली मेथी म्हणून, पण सासरे इकडेच राहतात. सासरे इकडेच राहतात. पण मा कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा आहे. छान खूप. किती वर्ष झाली म्हणाले लग्नाला. 11 वर्ष. 11 वर्ष झालेली आहे. हो. एखादा छान मस्त पैकी उखाणा होऊन जाऊ देत. हा नाव घ्या त्यात काय विशेष, ते माझं मिस्टर आणि मी त्यांची मिसेस. मला वाटलं आता जरा सुरू झाले, आता जरा हो येईल. सुरू नाही झालं तर संपलं लगेच. हरकत नाही ताई. हा ती जी ताई आहे. ओके ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव करिश्मा महेश पांचाळ. हो करिश्मा ताई एक खूप छान. छानसा उखाणा होऊन जाऊ दे बरं. सोन्याच्या ताटी चांदीची वाटी, सोन्याच्या ताटी चांदीची वाटी, महेश रावांचं नाव घेते सगळ्यांच्या आग्रा काठी. हो क्या बात आहे. प्रभा विष्णुपंत गुल्हानेची लेक झाली शाळेंची सून, दिनेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. हा आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळाचं नाव आहे एक टप्पा दे धक्का. ओके आता हा खेळ असा आहे की तुम्ही अशा तिघी आहेत तशाच उभ्या राहणार आहेत. माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे आणि तो चेंडू मी बरोबर टाकला. हा तो टाकल्यानंतर टाळी वाजवायची आणि टाळी वाजून हा हा असं करायचं. पण सगळ्यांचं सिंक्रोनाइज व्यवस्थित आलं पाहिजे. हा बॉल टाकल्यानंतर सगळ्यांच्या टाळ्या आणि हा हा हे व्यवस्थित आलं पाहिजे. जी ताई उशिरा करेल, उशिरा टाळी वाजवेल आणि उशिरा हा हा करेल ना ती ताई बाद, आणि जी चुकेल ती अर्थातच बाद असणार आहे. कळले तुम्हाला नक्की. पण सुरू करण्यासाठी माझ्या हातात चेंडू तर पाहिजे. तो कुठे कुठे नाही, तिथे नाहीये. तो येणार जादूने. माझ्याकडे ती सगळी दिव्य शक्ती आहे. बघायचंय तुम्हाला. ओके ये रे. ओके रेडी. ओके हा हात खाली. हा रेडी. आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत आणि ह्या 3 ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. पण ताई तुम्ही जरी बाद झाल्या असल्या तरी पण तुम्हाला आम्ही असं जाऊ देणार नाहीये. तरी रिकाम्या हाताने सन मराठीकडून भेट वस्तू. अशा पद्धतीने 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. मंडळी आपण शेवटच्या खेळाकडे जाणार आहोतच, पण त्याआधी सुरू करूया आपण आपला अत्यंत सुंदर असा भाग ज्याचं नाव आहे
दाही ताईंनी पत्र लिहिली होती, पण त्यातली 2 निवडक पत्र आपण इथे वाचणार आहोत. त्यापैकी एक पत्र आहे लावण्यताईंचं आणि एक पत्र आहे श्वेताताईंचं. आधी आपण श्वेताताईंपासून सुरुवात करूया. ताई, माझं नाव श्वेता विशाल तायडे. श्वेताताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आई वडिलांसाठी दोघांसाठी लिहिलेलं आहे. आई बाबांसाठी. ते आता या जगात नाही आहेत. पत्र वाचायचं. प्रिया आई आणि पप्पा असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. याची प्रचिती मला आत्ता येते आहे. या जगात मी सगळं काही विकत घेऊ शकते, पण आई वडिलांचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यातून खूप लवकर निघून गेलात आणि मला तुमच्यासाठी खूप काही करायचं होतं, पण ते फक्त एक स्वप्नच राहिलं. पप्पा, तुम्ही कामासाठी नेहमी बाहेर असायचं, त्यामुळे आम्हाला सहवास कमी मिळाला, पण आपल्यातलं बापलेकीचं प्रेम कधीच कमी झालं नाही. तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, सगळ्या मागण्या पूर्ण केल्या, पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हा तुम्ही या जगाचा निरोप घेतला आणि तुमच्या पाठोपाठ आईने या जगाचा निरोप घेतला. पण आई बाप्पा, तुम्ही काळजी करू नका. मला सासू सासऱ्यांच्या रूपात दुसरे आई वडील मिळालेले आहेत आणि मला जन्मोजन्मी हेच आई वडील मिळावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण आई बाबा जेव्हा होते, हयात होते, तेव्हा असं कधी मनातल्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर केल्या होत्या? कधी असं मनातलं मोकळेपणाने त्यांच्याशी? म्हणजे आईशी बोलायचो, पण पप्पांचं थोडंसं असं तर असतं, घाबरतो आपण पप्पांना सगळं सांगायला, सगळं बोलायला. आदरयुक्त भीती असते. तर आईशी सगळं आम्ही बोलायचो. मग आम्हाला काय हवं असेल तर ते आईकडनं पप्पांकडे पोचवायचो आम्ही, की पप्पांना आई आम्हाला सहलीला जायचं, आम्ही इकडे जायचं आहे, फिरायला जायचं आहे, तर तू पप्पांकडनं परमिशन घे म्हणून. मग आई घ्यायची आणि त्यांनी कधीच नाही नाही म्हटलं. सगळ्या मागण्या सगळ्या, आणि मी त्याच्यात सगळ्यात लहान होती, त्यांची खूप आवडती लेक होती, त्याच्यामुळे कधीच त्यांनी मला नाही म्हणून म्हटलंच नाही. सगळं मला दिलं जे मला हवं होतं ते. पण ताई, तुझ्या या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतील, कारण मला माहिती आहेत की ते आपल्यासोबत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आयुष्यभर असतात. आणि आज त्या खुश असतील, आज तुझा सगळा छान संसार, आनंदाचा सुखाचा संसार बघून, आणि त्यांचे नक्कीच. आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. नक्कीच. ओके, नक्कीच. आपण ह्या ताईंशी हो, बोलूया. नक्की. ताई, तुझं नाव सांग बरं. लावण्य सुरेंद्र मोहुर्ले. आणि कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या वडिलांसाठी, बाबासाठी. लिहिले. मी त्यांना दादा बोलायचे. अच्छा, पण मग बाबांनाच का लिहावं असं वाटलं पत्र? बाबा या जगात नाही. 1 वर्ष झालं आणि मी लांब होती ना, तर मी त्यांना भेटू पण शकली नाही आणि बोलू पण शकली नाही. अच्छा, म्हणून त्या सगळ्या गोष्टी तू पत्रात लिहिल्या. हां, मी पत्रात वाचूया पत्र? हो. प्रिय दादा, तुम्हाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले, पण तुमची आठवण अजून येते. तुमच्याशी खूप बोलायचं होतं, खूप प्रश्न विचारायचे होते, पण तुमच्या अचानक जाण्याने ते विचारायचे राहून गेले. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? दादा, तुमच्यासोबत माझे प्रश्न पण गेले. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले की नाही माहिती नाही, पण मी तुमच्यावर खूप प्रेम केलं दादा. तुम्ही मला सगळं दिलं. मला अजूनही आठवते, जेव्हा मी 10वीत होती तेव्हा माझ्या इंग्लिश टीचरने विचारलं होतं की तुमच्या मुलीला मार्क्स कमी आले आहेत. तेव्हा तुम्ही काहीही उत्तर दिलं नाही. कोण? माझी मुलगी? मला तर माहीतच नाही ती 10वीत आहे. तुम्ही असं का बोलले बाबा? माझ्या या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, पण काय हरकत नाही. त्याच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. जे झालं ते विसरून जाईल आणि तुमच्यावर नेहमी प्रेम करेल. तुम्ही जे दिलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू द्या. हीच इच्छा आहे. तुमची मुलगी. आणि पत्रात एक वाक्य तू असं लिहिलं होतंस की तुम्ही माझ्यावर प्रेम करता की नाही मला माहिती नाही, पण माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. असं का वाटतं तुला? कारण आपल्या प्रत्येक आईवडिलांचं आपल्या मुलांवरती प्रेम असतं, फक्त व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. हो, माहिती आहे मला. मी शेवटची मुलगी होती. आम्ही 4 बहिणी आणि त्यात मी शेवटची. बाबांना मुलगा होता आणि कदाचित त्यांना मुली नको होत्या, तर सगळे त्यांना बोलायचे की तुला 4ही मुली झाल्यात.
तर ते कदाचित माझ्यावर तेवढं, मला असं वाटायचं की ते माझ्यावर थोडं कमी प्रेम करायचं. ठीक आहे, त्यांनी सगळंच केलं, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पडल्या, लग्न, शिक्षण. पण त्यांना असं मनापासून की माझी मुलगी शिकली किंवा जास्त मार्क्स आले किंवा त्याचं कधी त्यांनी असं दाखवलं नाही की. काही काही गोष्टी असतील, काही म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाची एक व्यक्त करायची पद्धत वेगळी असते आणि वडील थोडे जरा काय म्हणतो ना की त्यांचं ते चार चौघात आपलं प्रेम नसतील दाखवत, पण एकांतात कदाचित ते दाखवत असतील. आणि मला खात्री आज ते जिथे कुठे असेल ते खुश असते, त्यांचा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत नक्कीच असणार आहे ताई. ओके, ठीक आहे. ओके, आपण आता जाऊया शेवटच्या खेळाला. हो. पुन्हा एकदा या चेहऱ्यावरती, तुमच्या सुद्धा छान चेहऱ्यावरती एक सुंदरसं हास्य आणण्यासाठी आणि हुकमाची राणी कोण होणार आहे त्यासाठी आपण जाऊया आपल्या पुन्हा एकदा शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा, कळलंय तुम्हाला? चला, तुम्हाला कळलेला आहे खेळ काय आणि ह्यांना पण कळलेला आहे खेळ काय आहे ते. ओके, चला तर मग सुरू करूया आपण आपल्या या खेळाला. खेळ कळलेला आहे तुम्हाला? नाही. मग शांत काय आहेत? पण कसं वाटतंय हे खेळ खेळून? छान वाटतंय, खूपच स्ट्रेस असं रिलीज झाल्यासारखं वाटतंय. हे महत्वाचं आहे. आणि आता आपण या खेळाला सुरुवात करूया. हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. खेळाचं नाव काय? चमचेगिरी. आपल्या आजूबाजूला असे बरेच चमचे असतात. तिथे आपण लक्ष द्यायचं नसतं, पण या चमच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, कारण हा चमचा अत्यंत महत्वाचा आहे. बरं, आता काय 1 2 3 म्हटल्यानंतर चमचा असा तोंडात घ्यायचा आहे, दोन्ही हात मागे. अट अशी आहे की जेव्हा तुम्ही ही जेव्हा गोटी तुम्ही घेऊन जाणार तेव्हा ती गोटी त्या बरोबर त्या भांड्यातच पडली पाहिजे. त्या भांड्यातून पडून खाली पडली तर ती गोटी बाद. बरं, या आपापली जागा घ्या बरं. चमचा ओके, रेडी? कळलंय? 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट. 1 2 3. हात मागे. व्यवस्थित व्यवस्थित. बाहेर पडली नाही पाहिजे, बाहेर पडली नाही पाहिजे. शाबास, जायचंय लगेच. धावत धावत जायचंय तिकडनं. शाबास, व्हेरी गुड. ज्या ताई जास्तीत जास्त गोट्या तिथे गोळा करेल ती असणार आहे विजेती. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटे. शाबास, व्हेरी गुड, मस्त. हात मागे. एका वेळी एकच. अरे यार, तिघी मस्त खेळतायत रे. खरंच सांगते, जोरदार टाळ्या होऊन जातात कारण तिघी खूप छान खेळतायत. हात मागे हात मागे, हात सोडायचा नाहीये. काय ओके, 10 आणि 1. वेळ संपलेली आहे. आता मला मोजू द्या. आधी करिश्माताईंनी गोळा केलेले मार्बल्स आपण मोजूया. 1 9. ओ 9 मार्बल्स गोळा केलेले आहेत करिश्माताईंनी. त्याच्यानंतर रुपालीताईंनी बघूया किती मार्बल्स गोळा केलेले आहेत. 1 8 मार्बल्स गोळा केलेले आहेत. आणि लावण्याताईंनी बघूया किती मार्बल्स गोळा केलेले आहेत. ओहो, 1 9 मार्बल्स गोळा केलेले आहे. आणि चमचेगिरी या खेळामध्ये
करिश्माताई आणि लावण्यताई तुमच्यामध्ये टाय झालेला आहेत. त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये एक वेगळा खेळ घेण्यात येईल आणि त्या खेळातून जी विजेती होईल ती विजेती असणार आहे हुकमाची राणी आणि दुसरी असणार आहे उपविजेती. त्याच्यामुळे या खेळात ठरलेली आहे 3ऱ्या क्रमांकाची विजेती रुपालीताई, तू ठरलेली आहेस. त्याच्यामुळे आम्ही तुला सन मराठीकडून भेटवस्तू देतोय. आणि लावण्यताई आणि करिश्माताई तुमच्यामधून आपण हा खेळ घेणार आहोत ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. ओके, आता आपण सासरी उभे आहोत आणि हे माहेर आहे. ओके, जी ताई चुकीची उडी मारेल ती ताई बाद, किंवा उशिरा उडी मारली तरी पण बाद. ओके, तयार आहे तुम्ही? नक्की? तर सुरू करूया. आपण सासरी उभे आहोत. ओके, माहेर, सासर, सासर, माहेर, सासर, सासर. काय झाले? माहेरी जायची काही झाली. माहेरी जायची घाई झालेली आहे. तू उपविजेती ठरली आहेस, त्याच्यामुळे आम्ही तुला देणार आहोत इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे लावण्य ताई. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो. हुकमाची राणी झालेली आहेस, त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर अर्थात मायक्रोवेव्ह. कसं वाटते? खूप चांगलं वाटतंय, खूप म्हणजे खूप. मला पाहिजेच होता मायक्रोवेव्ह. पाहिजेच होता. हो. बघितलं, इच्छा असली की कसं आपोआप सगळ्या वस्तू येतात. मिळतं. बरं ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असा कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतं की तो सगळ्यांनी पाळला पाहिजे चांगल्या अर्थाने? हुकूम नाही, पण असं सगळ्यांना सांगणार की स्वतःला म्हणजे प्रूफ करता येतं. असं काही नाही की तुम्ही करू शकता जे पण आहे ते, आणि गृहिणी असलं म्हणून मागे आहो आपण असं समजू नका. आपण आपलं बेस्ट द्यायचं. आपण आपलं बेस. हां, कुठलंही काम असो त्याच्यात आपण चांगलंच करतो हेच स्वतःवर आत्मविश्वास हवा. आणि ते नक्की म्हणजे सगळ्यांनीच करायला हवं गृहिणींनी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान ताई. आणि हा जे तू सांगतेस ते खरंच सगळ्या आता तो जो हुकूम आहे तो सगळ्या ताई सगळ्या पाळणार आहेत. ओके, पण ताई तू आता हुकुमाची राणी झालेली आहेस, सेलिब्रिटी झालेली आहेस बाबा तू. ते एक सेल्फी काढू शकतो मी? एक सेल्फी. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. लावण्यताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. मंडळी, आजचा डाव संपलेला आहे आणि आपल्याला मिळाली आहे आजची हुकमाची राणी आणि तिला मिळालेला आहे माहेरचा आहेर. आणि हा जो माहेरचा आहेर आहे ना, हा स्वीकारताना तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, हे जे हसणं आहे, हा जो उत्साह आहे ना, हीच आमची कमाई आहे. त्या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.